माझ्या देवी आईंचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. दिशा मॅडम काय झालं? मी देवी आईंना समजा सांगणार होतात ना, का नाही सांगितलं? घाबरलात का? ओव्हर कॉन्फिडेंट पारू, बरीच ना जरा. मी घाबरले असं वाटतं तुला? मी घाबरले नाहीये. या सगळ्या मागे माझा एक स्वार्थ आहे. एक्सप्लेन करते. तर मी असा विचार केला की या घरातली किर्लोस्करांची सून मला माझे मोलकरीण म्हणून मिळते. म्हणजे लादी पुसायला, माझ्या चपला उचलून ठेवायला, माझे कपडे प्रेस करायला, धुणी भांडी करायला, ही सगळी कामं करण्यासाठी जर मला किर्लोस्करांची थोरली सून, एक प्रीमियम मोलकरीण मिळणार असेल तर मी स्वतःचं नुकसान का करून घेईन? आणि शिवाय पारू, तुला असं नोकरांसारखं राबवल्यावर, नोकरांसारखी सगळी कामं सांगितल्यानंतर तुझ्या धनीला, त्या पिंटोक आदित्यला येणारा राग, त्याला होणारा त्रास, ते बघण्यात तर ना एक वेगळीच मज्जा आहे. ती मी तुला एक्सप्लेन पण नाही करू शकणार. आता तू सांग, मला इतकं सगळं एन्जॉय करायला मिळणार असेल तर मीच माझ्या आनंदावर असं पाणी कसं होतो. म्हणून मग मी विचार केला, आत्ता अहिल्याला काहीच नको सांगायला. आत्ताच काय, कधीच नको सांगायला. मला ते इंटरेस्टच नाही. म्हणजे आता ते सांगण्यात मला काही पॉइंटच वाटत नाही खरं तर. तू कायम अशीच राहा, मोलकरीण, प्रीमियम मोलकरीण बनून. म्हणजे मला तुझ्यावर वाटेल तसा जाच करता येईल. एक मालक बनव. आणि हो पारू, मॉडेल वगैरे बनायची स्वप्न सोडून दे ग तू. ना तो विचार सुद्धा येऊन नको देऊस तुझ्या डोक्यात. आता माझं तर ऐकत नाहीच तू, पण तुझ्या देवी आईने, तिने तुला तुझी लायकी दाखवून दिलेली आहे ना. नोकर आहेस, नोकरांसारखं राहायचं. का स्वतःचं प्रमोशन करून घेण्याच्या मागे लागू नकोस. तुला झेपणार नाही ग बाळा ते. मला तुझा राग खूप येतो, पण काळजी पण वाटते ग. आता असंच माझं थोबाड बघत इथे उभी राहणार आहेस? एक चाल. आणि हो, माझ्यासाठी पटकन एक प्रीमियम कॉफी घेऊन ये. प्रीमियम कॉफी. पटकन जा आणि पटकन ये. मॅडम कापी निघ ना. काय सासू मो, मी या घरची सून आहे म्हणून तुम्ही मला नकार देताय का? दिशा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. एक तर तू किर्लोस्करांची सून नाहीयेस, आणि दुसरी गोष्ट, उद्या जर माझ्या सुनेने असं ठरवलं की तिला मॉडेलिंग करायचंय तर माझी काय हरकत आहे? मी तिला सपोर्टच करीन ना. अहो मॅडम, त्या खरंच बेस्ट आहे. मी आता काय सांगितलं तुम्हाला कळलं नाही का? मला अशी मॉडेल हवी आहे जिच्या कपड्यांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरून तिचे संस्कार दिसतील. तुम्ही माझ्या संस्कारांवर, तुम्ही आमच्यासाठी दुसरी मॉडेल शोधा. पारू प्लीज हो म्हण ग. आता अशी बॅकफुटला जाऊ नको. जमेल तुला, एकदा हो तर म्हण आईला. पारू, मागच्या वेळी त्या ब्रँड एम्बेसेडर कॉम्पिटिशनच्या वेळी सुद्धा तू अशीच हार मानली होतीस, पण नंतर काय झालं? तू जिंकलीस ना ती कॉम्पिटिशन. तू ब्रँड एम्बेसेडर झालीस. हा पारू प्लीज, तसाच कॉन्फिडन्स आत्ताही दाखव. आदित्य सर, तुम्हाला कसं समजत नाहीये? ही साधी सुधी स्पर्धा नाहीये. ही एक लई मोठी आंतरराष्ट्रीय पातळीची स्पर्धा आहे. तिकडं इंग्रजी बोलावं लागतं, उंच टाचेच्या चपला घालून चालावं लागतं, तोकडी तोकडी कापडं घालावी लागतात. आणि हे समजून मला खरंच नाही जमणार सर. पारू, मला काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज पारू, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाता कामा नये. पारू, त्या कंपनीवाल्यांचं असं म्हणणं आहे की ब्रँड एम्बेसेडर म्हणून या प्रोजेक्टवर मॉडेल म्हणून तूच हवी आहेस. प्लीज, तुला हे करावं लागेल. हे बघ पारू, तू खरंच विचार करून बघ. एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातातून जाण्यापेक्षा तू हे करायला काहीच हरकत नाहीये. एक्झॅक्टली. आणि रोज रोज थोडी घालायचे ना असे कपडे. थोड्या वेळाचाच तर प्रश्न आहे. मग नंतर तुला जे घालायचे ते तू घाल. हो ना. हे बघ पारू, आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर खूप विश्वास आहे. तुला नक्की जमेल.
माफ करा प्रिया मॅडम, पण मला खरंच नाही जमणार हे बघा, मला फक्त स्वयंपाक करता येतो, माझ्या माणसांची सेवा करता येते, माझ्या कुटुंबाची सेवा करता येते. हे बघा, एक ब्रँड अँबॅसिडर म्हणून मी आपल्या कंपनीसाठी लोकांशी बोलू शकते, आपलं म्हणणं त्यांना पटवून देऊ शकते. पण हे उंच टाचीच्या चपला घालून, छोटी छोटी कापडं घालून लोकांसमोर यायला मला नाही जमणार, नाही जमणार मला. एवढी घरात मॉडेल असताना यांना दुसरी मॉडेल पाहिजे. आता मी या अहिल्या मॅडमला कसली मॉडेल दाखवू? मला खरंच काय कळत नाही. वहिनी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि दिशाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मी सांगतोय, प्लीज तयार हो. आदित्य सर, मी सांगितलं ना, मला जमणार नाही. जमणार. श्रीकांत सर, तुम्ही जा लवकर. आईला सांगा की पारू कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला तयार आहे. श्रीकांत सर, असं का करताय तुम्ही? हे बघा, मला खरंच जमणार नाही, तुम्हाला चांगलंच माहित आहे. मी नाही टिकू शकणार त्या स्पर्धेत. तुम्ही काय माझं तोंड बघत उभ्यात? जा लवकर. हे बघा, काळजी करू नका, मी पारूशी बोलतो. जा जा लवकर. नाही. हा, चल. पारू,